मध्ये आहेत. हम्म ते हम्म हम्म कन्व्हर्जन करायचे का ते ऍज इट इज घ्यायचे सगळे? ओके, त्या कन्व्हर्ट करायच्या म्हणजे कसं आहे, मी आता तुम्हाला एक लास्ट स्टेप मध्ये सांगते. आता तुम्ही जर किलो, तुमचा जो मेन फॉर्म्युला आहे 4 स्क्वेअर अंडर रूट ऑफ 4 KT डेल एफ इंटू आर टी, तिथं आरचं जे युनिट आहे दॅट इज बाय डिफॉल्ट दॅट शुड बी इन द ओहम. पण आता समजा तुम्ही 1 किलो ओहम मध्ये घेतला, 1 किलो ओहम मध्ये घेतला तर तुम्ही फॉर एक्झाम्पल आता हा एक इथला, ओके स्क्रीन इज विजिबल टू ऑल. येस मॅम. Okay, so we will start with the numerical. Okay, so I hope hereafter at least the task will be completed in time if any task it is given. So I think this is sent by Srushti. Yes, right, Srushti? येस मॅम. Hmm. So we will see it one by one. What are the steps that you have to follow? And simultaneously, whatever doubts you are having, that also I will explain. Okay. So here now फर्स्ट स्टेज, आता आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल, R1 कॅल्क्युलेट करावं लागेल. करेक्ट. सो हाऊ यू विल कॅल्क्युलेट द R1 व्हॅल्यू. हे दोन रेजिस्टर इथं सिरीज मध्ये आहेत. ओके, सो डेल एफ इज गिवन एज 5 मेगाहर्ट्ज, टी इज गिवन एज 20 डिग्री सेल्सियस and Vn is asked what is the value of Vn. Okay, so now you calculate first R1. R1 कॅल्क्युलेशन काय आहे आता बघा, हे दोन रेजिस्टर इथं सिरीज मध्ये आहेत. म्हणजे R1 ची व्हॅल्यू कशी येईल, 1 किलो ओहम प्लस 2 किलो ओहम. इथं R1 ची व्हॅल्यू काय युनिट घेतलं आपण R1 चं, किलो ओहम मध्ये. ओके, सो 3 किलो ओहम. आता इथं तुमचा जो डाऊट आहे सृष्टी, की व्हॉट यू यू हॅव आस्क्ड, जस्ट रिपीट युअर क्वेश्चन. किलो ओहम मध्ये कन्वर्ट करायचं का ऍज इट इज सिम्पल हा, ऍडिशन करायची? आता ठीक आहे, ते कन्व्हर्जन ओहम मध्ये करायचं, पण ते कुठल्या स्टेपला करायचं, दॅट शुड बी ऍट द लास्ट. जेव्हा तुम्ही VN मध्ये ती व्हॅल्यू यूज करताय, आर इक्विव्हॅलेंट काढेपर्यंत तुम्ही किलो ओहम युनिट ठेवू शकता किंवा मेगा ओहम युनिट ठेवू शकता. दॅट इज नॉट हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम. बट इन दिस कॅल्क्युलेशन वेन यू आर चुझिंग द युनिट्स, आता इथं जर तुम्ही किलो ओहम घेतलं सगळीकडे, तर तुम्हाला दरवेळेस के लिहायची इथं गरज नाही. 3 प्लस इथं डायरेक्ट ही व्हॅल्यू घेऊन तुमचं कॅल्क्युलेशन होऊ शकतं. पण तुम्ही जर ओहम घेतला ह्या कॅल्क्युलेशन मध्ये, तर काय करावं लागेल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आता इथंच बघा तुम्ही, R1 किती आलाय, 1K प्लस 2K. आता किलो ओहमच घेतल्यामुळे डायरेक्ट तुम्ही 1 प्लस 2 3 आणि 3 किलो ओहम असं इथे लिहू शकताय, कारण तुम्ही युनिट काय घेतलं इथं, किलो ओहम. बरोबर आहे. R2 मध्ये ह्या दोन रेजिस्टरची व्हॅल्यू किती आहे, 10K आणि 12K. हे ऑब्विसली कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये आलेले आहेत, 10 आणि 12. हिअर 10K and 12 they are coming in the parallel combination, so you have taken it as 10 into 12 divided by 10 plus 12 plus 15K. आता हे सगळे तिन्ही इथं किलो मध्येच असल्यामुळे काय केलेलं आहे आपण, इथं काय तुम्हाला 10K लिहिलं एकदा आणि 12K लिहिलं की दरवेळेस काय इथं 10 into 10⁻³ करायची गरज नाही किंवा 12 into 10⁻³ करायची गरज नाही. इथं तुम्ही फक्त 10 12 हे नंबर्स घेऊन इथं कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, कारण इथे सगळे आहेत ते किलो ओहम मध्ये. मग किती आली ह्याची व्हॅल्यू, 5.45. ऑल दोज हू हॅव सॉल्व्ड, ज्ञानेश्वरी आर यू गेटिंग द सेम आन्सर फॉर इच स्टेप यू फॉलो, और येस प्रत्येक मॅम. स्टेपला टॅली करा तुम्ही तुमचा आन्सर. बघा आता इथं किती आले, 10 आणि 12 पॅरलल मध्ये, 10 into 12 divided by 10 plus 12 हे 5.45 आलं. प्लस आता हा जो 15 आहे तो काय आला आपल्या इथं सिरीज मध्ये आला. मग 5.45 अधिक 15 किती आली आपली R2 ची व्हॅल्यू, 20.45 किलो ओहम. आता हे पण किलो ओहम आहे, हे पण किलो ओहम आहे. मग आता इथं R3 च व्हॅल्यू किती दिलेली आहे, 10 मेगा ओहम. मग ह्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण आर इक्विव्हॅलेंट काढताना आता R1 च्या तिथं तुम्ही 3 लिहिलं, कारण बाय डिफॉल्ट काय आहे ते किलो ओहम. R2 20.45 किलो ओहम आहे. मग R3 10 मेगा ओहम आहे. मग इथं तुम्ही जर नुसतं 10 घेतलं तर चालेल का मला सांगा. मेगा ओहम आहे ते, त्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला, किलो बाकीचे ओहम सगळे मध्ये. किलो ओहम मध्ये. म्हणजे इथं काय येईल, इथं कॅल्क्युलेशन मध्ये ह्याची व्हॅल्यू किती घ्यायला पाहिजे, 10 into 10⁻³
3 आणि किलो ओहम मध्ये का आपण कन्वर्ट करतोय, कारण मॅक्झिमम जे न्यूमरिकल ह्याच्यावरती दिलेले आहेत त्याच्यामध्ये शक्यतो सगळ्याचं युनिट हे किलो ओहम आहे, त्यामुळे आपण किलो ओहम मध्ये कन्वर्ट केलंय. मग 10 × 10⁻³ डिवायडेड बाय 20 स्क्वेअर 30 स्क्वेअर ह्या मेथडने तुमचे सगळे कॅल्क्युलेशन ह्याचे यायला पाहिजेत. ओके, सो व्हॉट व्हॅल्यू ऑफ आर इक्विव्हॅलेंट यू आर गेटिंग, टेल मी. I will not share the next page. I want answer from you. What is the value of R equivalent? Jnaneshwari, what value of R equivalent you are getting? Tell your answer. Jnaneshwari. मॅम कॅल्क्युलेट करते वेट. सॉल्व केलंय ना तुम्ही न्यूमरिकल? Others, those who have solved. Shivani, have you solved this numerical? Yesterday you are not present for the lecture. Yes, ma'am. Then have you seen what point have been covered yesterday? Okay. Ma'am, 22.55. 22.55. Okay. Other answer. Some other answer. Srushti, what answer you are getting? मॅम मी 10 मेगाहर्ट्झची व्हॅल्यू 10 × 10⁻6 ने मल्टिप्लाय केलं होतं. त्यामुळे ते आन्सर पुढे चुकलेले. ओके, आलं का लक्षात तुमच्या? आता दॅट्स वाय आय हॅव एक्सप्लेन्ड इट स्टेप बाय स्टेप. So just I have taken it as a sample. Actually you have solved it very properly, but only one mistake you have done here. म्हणजे तुम्ही काय केलेलं इथं 10 × 10⁻6 घेतलं का? त्यामुळे तुमची व्हॅल्यू इथं वेगळी आली आर इक्विव्हॅलेंटची. किती आली आर इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू ॲज पर युअर आन्सर? आय थिंक इट इज 81.89 किलो ओहम. बरोबर आहे का? हो. मग आता इथं तुम्ही 10 × 10⁻6 जर इथं घेतला तर हे कशामध्ये कन्वर्ट होईल? ओहम मध्ये. बरोबर आहे का? मग हे जर ओहम मध्ये घेतलं तर हे सुद्धा तुम्हाला ओहम मध्ये घ्यावं लागणार की नाही, कारण ह्याचं युनिट काय घेतलेलं आहे आपण आता आधी? किलो ओहम. त्यामुळे जर तुम्ही, तेच मी सांगते, जर ओहम मध्ये घेत असाल तर सगळेच ओहम मध्ये घ्या. पण त्याचं काय तुम्हाला प्रॉब्लेम होतोय की खूप मोठे टर्म होतात, कॅल्क्युलेशन तुमचं जास्त लेंदी होतं. मग त्यामुळे किलो मध्ये घेतल्या तर मग इथं काय येईल तुमचं? 10⁻6 ने मल्टिप्लाय करायच्या ऐवजी इथं कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे तुम्ही? 10⁻3 ने. ओके, ऑल ऑफ यू लिसन अँड कॅल्क्युलेट दिस व्हॅल्यू. हे बरोबर आहे. 3 + 20.45 डिवायडेड बाय 20 स्क्वेअर प्लस 10 मेगा ओहम. ओके, 10 मेगा ओहम म्हणजे इथं काय येईल? 10 × 10⁻³ किलो ओहम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला 10 × 10⁻³ ने तिथं मल्टिप्लाय करायला पाहिजे. दॅट विल गिव्ह यू युअर आन्सर इन किलो ओहम. मग किती आली आर इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू सांगा आता मला. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आर इक्विव्हॅलेंट? Others, Minal, you have solved it. No, what is the answer that you are getting? मॅम 54.15 आलं. 54.15. Okay. Yes. Jnaneshwari, solve it. And tell what is the R equivalent. Audumbar, what is the value of R equivalent that you are getting? 22.55. 22.55 कसं येईल बघा इथं, चेक करा. ओके. Okay. Others? चेक करा इथं. किलो ओहम येणार ते 3 + 20.45 डिवाइड बाय 20 स्क्वेअर प्लस 10 × 10⁻³ डिवाइडेड बाय 20 स्क्वेअर × 30 स्क्वेअर. Just take 2 minutes for calculation and tell the answer.
That answer will be in which unit? Kilo ohm. So it is coming as C kilo. Priyanka. Priyanka Lendwe. Yes, ma'am. Bhagaita, I will show you. Actually, calculations also I will show. Because if you are having some problems in calculation, that also you can understand. आता हे वन बाय वन आपण बघूया. पहिलं तर 3 तसंच राहील. इथं दुसरी टर्म काय आहे? 20.45 डिवायडेड बाय 20 स्क्वेअर म्हणजे किती येईल इथं? 400. सो 0.0511 ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. 0.05 इथं किती आलेली आहे? तसं you just note down this value somewhere. 0.05 इथं काय येईल? 10 मेगा ओहम म्हणजे 10 into 10 raised to 3. So that will give you the value as 10,000 divided by किती येईल इथं? Divided by 400 into what is the square of 30? What is square of 900. 30? 900. 900. Okay, 900. So I will write here as this divided by, okay, this step we have to follow first. 400 into 900. किती आली इथं व्हॅल्यू? 364 times 0. So it will be 10,000 divided by 364 times 0. So it is 0.027 plus. ही किती आली होती आपली इथली व्हॅल्यू? ह्याचा आन्सर किती आलं होतं? आय हॅव आस्क्ड यू टू नोट डाऊन. 0.05. 0.05. 0.05 बरोबर. प्लस हे किती आलं इथं? 3. So 3.07. That will be your answer. 3.0. Okay. 3.07 आणि ह्याचं युनिट काय इथं? काय असणार आहे ह्याचं युनिट? 3.07 कुठल्या व्हॅल्यू मध्ये घेतलेत आपण सगळे रेजिस्टर? किलो ओहम मध्ये. त्यामुळे 3.07 किलो ओहम दॅट इज द आर इक्विव्हॅलंट व्हॅल्यू. येत आहे का लक्षात सगळ्यांचे कॅल्क्युलेशन? येस, इज इट क्लिअर? Yes, ma'am. Now the next answer we have to find out, that is the calculation of Vn. So how you calculate Vn is equal to square root of 4 kT del F into RT. Okay, so just 1 minute. I will share that answer with you, or you calculate now. Let me check how many of you are able to solve. बघा आता calculate करा. I will, before sharing it, I will just give you 2 minutes to solve. Square root of 4 kT del F into RT. 4 k ची व्हॅल्यू काय? 1.38 into 10 raised to minus 23. T ची व्हॅल्यू किती दिलेली इथं? What is value of T? 20 degree Celsius. 20 plus 273, 293. Del F it is 5 megahertz. म्हणजे काय येणार इथं? 5 into 10 raised to 6. R ची व्हॅल्यू किती आली? 3.07 किलो ओहम. मग इथं कॅल्क्युलेशन मध्ये सृष्टी इथं आता इथं आर ची व्हॅल्यू ओहम मध्येच घ्यायची आपण. म्हणजे 3.07 ॲज इट इज घेता येणार नाही आपल्याला. इथं काय करावं लागेल? 3.07 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला? इथं ओहम मध्येच घ्यायची त्याची व्हॅल्यू. त्यामुळे 3.07 किलो ओहम. 3.07 डायरेक्टली न घेता काय करायला पाहिजे आपल्याला इथं? 3.07 into 10 raised to 3, that will give you the unit in ohm. आणि मेगाहर्ट्झ मध्ये जी दिलेली आहे बँडविड्थ ती काय येईल? 5 into 10 raised to 6. That values you substitute and you calculate the value of Vn and tell me the answer. I will ask anyone randomly. Tell the answer.
Yes, Nikhil, calculate the answer and tell me what is the VN value. जोपर्यंत तुम्ही स्वतः न्यूमरिकल सॉल्व करणार नाही, till that you will not understand what are the practical problems you are facing when you are going to solve the numericals. कधी कधी एखादं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्याच्यामध्ये एखादी प्रोसेस सिक्वेन्स चुकून सुद्धा तुमचा आन्सर रॉंग येऊ शकतात, किंवा युनिट एखाद्या केसमध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं नाही तर इन दॅट केस ऑल्सो युअर आन्सर विल बी रॉंग. सो कॅल्क्युलेट इट अँड टेल द आन्सर. निखिल, I had told you yesterday also that solve that numerical as a homework and send it me. Otherwise, again we have to spend time on that in the class. What is the answer? Tell now. Srushti, have you taken the correct values and calculated the answer? सृष्टी जगदाळे. मॅम मी कन्फ्युज झाले, माझं डोकंच चालेल. काय कन्फ्युजन होते तुम्हाला सांगा मला. मॅम कॅल्सीचे व्हॅल्यूज आणि तुमच्या नोटबुक मधले कॅल्क्युलेशन आहेत ना, मॅचच होत नाहीयेत. मी काल तेच सॉल्व्ह करत होते. Okay. So you do one task. You call me in the evening. Okay, we will discuss whatever. आता काय विचारत नाही तुम्हाला, तुम्ही थोडं शांतपणे बसून सॉल्व्ह करा ते सगळं, आणि काय प्रॉब्लेम येतोय ते आपण संध्याकाळी डिस्कस करू. यू मेक मी अ फोन कॉल. ओके. अदर्स. निखिल, have you solved it? ज्ञानेश्वरी, नो मॅम. आता बघायचं इथपर्यंत तर सगळ्यांना समजले. RT ची व्हॅल्यू 3.07. स्क्रीन इज विजिबल टू ऑल. येस ऑर नो? येस मॅम. RT पर्यंतचं कॅल्क्युलेशन समजलंय ना सगळ्यांना? RT किती आला आपला? 3.07 K. बरोबर आहे. मग आता पुढं VN ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. VN इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4KT इंटू डेल एफ इंटू RT. 4 इंटू K ची व्हॅल्यू काय? दॅट इज स्टँडर्ड व्हॅल्यू 1.38 इंटू 10⁻23. टेम्परेचरची व्हॅल्यू काय इथं? 20 डिग्री सेल्सिअस, म्हणजे काय येईल इथं? 20 + 273 दॅट इज 293. टेम्परेचरची व्हॅल्यू येईल. डेल एफ इट इज 5 मेगाहर्ट्ज. 5 इंटू 10⁻6 येणार इथं कॅल्क्युलेशन मध्ये, आणि RT मीन्स इट विल बी 3.07 K. मीन्स इट विल बी ॲक्च्युअली 3.07 इंटू 10⁻3. Now you calculate the value of VN and tell me the answer. कॅल्सी आहेत ना सगळ्यांकडे? कॅल्क्युलेशन करताय का तुम्ही, or just you are noting down the values? For this chapter at least you should have calculator with you, because we have to solve numericals in this chapter. Tell. Tell the answer. 9.20. 9.204. 9.204. And unit it is? किलो इंटू 10⁻10 पण आलं पुढं. 10⁻10. 9.2 इंटू 10⁻10. आणि VN ची व्हॅल्यू येते. VN म्हणजे काय? व्होल्टेज. सो व्हॉट विल बी द युनिट ऑफ दिस व्होल्टेज और VN? इट विल बी व्होल्ट. गेटिंग इट? व्होल्ट मध्ये येणार ना VN चं युनिट. सो यू माइट बी गेटिंग दिस आन्सर. ओके.
921 into 84 into 10 raised to minus 9 किंवा तुम्ही जे सांगितलं आता आन्सर, कोणी सांगितलं आता आन्सर? Who has told the answer? रूपम. रूपम. That is also correct. 9.2 into 10 raised to minus 10 आलेलं आहे तुमचं. So 9.2 into 10 raised to minus 10. That is also correct. And unit will be volt for this VN value. Okay, correct. Any other answer? Any other answer for this question? Yes, Megha. What answer you got? Same? Yes, ma'am. Same. Audumbar, have you calculated? Yes, ma'am. Same answer. कुणाला काही कन्फ्युजन आहे का कॅल्क्युलेशन मध्ये? मी अजून एकदा सांगते तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये रेजिस्टरच्या व्हॅल्यू सगळ्यांच्या सेम घ्यायच्या असं मी का म्हणलं, कारण इथल्या कॅल्क्युलेशन मधले कॉम्प्लिकेशन तुमचे वाटतात, पण फायनली जी आर ची व्हॅल्यू आहे त्याचं युनिट काय घ्यायचं आपल्याला. इथे जरी तुम्ही सगळ्यांचं मेगा घेतलं आणि तुमचं आन्सर इथं काहीतरी पॉईंट समथिंग मेगा ओहम आलं, तरी इथं घेताना त्या मेगाला कशामध्ये कन्वर्ट करावं लागणार आपल्याला? ओहम मध्येच कन्वर्ट करावं लागेल. मग तुम्ही इथं किलो ओहम मध्ये घ्या किंवा मेगा ओहम मध्ये घ्या किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये घेतलं तरी ह्या फायनल ह्याच्यामध्ये आपल्याला कशात कन्वर्ट करायचं त्याला ओनली इन टर्म्स ऑफ ओहम. मग किलो ओहम मध्ये घेतलं तर इथे 10 raised to 3 येईल. इथं सगळेच मेगामध्ये घेतले तर इथं काही 10 raised to 6. तसंच बँडविड्थ जी दिलेली असेल, समजा 10 किलोहर्ट्ज दिली असेल तर इथे नुसती 10 घ्यायची नाही, इथं काय येईल 10 into 10 raised to 3. Like that you have to consider in the calculation. Okay. So I think it is clear to all. Audumbar, is there any problem in unit conversion or any No, doubt ma'am. in numerical? No doubt. Okay, Srushti, you just try to solve 2-3 numericals. Note down where you are facing problem and that you can discuss with me in the evening. Okay? Are you there, Srushti? Okay. So now we will start with the next point. We have completed all the numerical related things. So types of noise that we have seen. If screen is not visible, you tell me immediately. Screen दिसते सगळ्यांना व्यवस्थित? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. काल आपण एक पॉइंट चालू केला होता, नॉइज फिगर. So what is the formula of noise figure? What is the definition of noise figure? सिग्नल टू नॉइज रेशो आपण बघितलेलं. काय काय बघितलं होतं सिग्नल टू नॉइज रेशो मध्ये, सांगा मला आधी. What points we have seen in signal to noise ratio first? Yes, what is the meaning of signal to noise ratio? काय काय बघितले सांगा त्याच्यामध्ये. संदेश काळे is there? Sakshi? What points we have seen in signal to noise ratio? How we define signal to noise ratio of any system? PS divided by PN, signal power to noise power of system. Yes, it is PS by PN. How you can increase SNR ratio? Either you can decrease the PN value or you can increase this PS value to maintain the SNR ratio. Okay, then that points we have seen. SNR चं युनिट रेग्युलर मध्ये काही नसतं.
In the decibel system, signal to noise ratio is having the unit as decibel. Why we convert the regular values into decibel? That also we have discussed. Can you tell? To make calculation easier. Yes, correct. Good. So if the terms म्हणजे actual value change होत नाही पण त्याच्यातले number of digits म्हणू शकतो आपण किंवा number of decimal points, those are changing and it is giving you the small terms in the calculation. त्यामुळे आपण तो signal to noise ratio decibel मध्ये convert करतो. SNR ratio for tandem connection बघितलं आपण. एका पुढे एक असतील तर सगळ्याचे आपल्याला calculation consider करावं लागतं. All SNR values we have to consider and we have to update it as per the middle blocks. How many number of blocks are there? Then noise figure we have seen. How we define noise figure of any system? Noise figure means what? Noise figure means what? What it is telling? What is the formula for noise figure? What is the formula for noise figure? Signal to noise ratio of input to signal to noise ratio of output. Yes, SNR of input to SNR of output. So that is the basic formula for noise figure. मग एखाद्या सिस्टमचा परफॉर्मन्स डिफाइन करण्यासाठी जसा सिग्नल टू नॉइज रेशो आहे तसाच ही नॉइज फिगर ही सुद्धा इम्पॉर्टंट टर्म आहे. ओके, सो आयडियली F इज इक्वल टू 1. आता एखादी सिस्टम आहे समजा तुम्ही कन्सिडर करा. ओके, सो आय विल ड्रॉ हिअर वन डायग्राम सो दॅट यू विल अंडरस्टँड. ओके, सो सपोज this is one system. I will draw the system. System will have some input and it will have some output. Okay. ही एखादी सिस्टम आहे. ओके, ह्या सिस्टमला काहीतरी इनपुटला सिग्नल येतोय. or let us say it is having some input powers as PSI. PSI will input signal power and PNI will be input noise power. Okay, I will just maximize this page so that you will see it. ही एखादी सिस्टम आहे त्याची इनपुट सिग्नल पॉवर किती घेतली आपण PSI आणि इनपुट नॉइज पॉवर किती घेतली PNI. So what will be the SNR of input? So how you can define SNR of input? PSI divided by PNI. ही व्हॅल्यू त्याचा सिग्नल टू नॉइज रेशो इनपुटचा डिफाइन करेल. Similarly, if you have to see its signal to noise ratio of output, how you will define it? What will be the formula for signal to noise ratio of output? It will be given as PSO divided by PNO. So this will give you the signal to noise ratio of input and this will give you the signal to noise ratio of output. So based on these two values, SNR ratio of input and SNR ratio of output, we are getting the value of noise figure. Okay, so I will write here. So how we define noise figure? It is noted by the capital F. Capital F is equal to S signal to noise ratio of input divided by. So here I will write this signal to noise ratio of input divided by कुठल्या दुसरी टर्म इथं signal to noise ratio of output. Okay, are you getting the basic formula of noise figure? Yes, ma'am. Is it clear? हा ही व्हॅल्यू काय देईल तुम्हाला मग सिग्नल टू नॉइज रेशो ऑफ इनपुट इट विल बी गिवन बाय दिस टर्म
and signal to noise ratio of output it will be given by this term. मग एखाद्या सिस्टीमला आपण जेवढी पॉवर इनपुटला देतो सेम वी आर एक्सपेक्टिंग ॲट द आउटपुट. दॅट्स वाय इन आयडियल सिस्टीम व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ? 1. So for ideal system it is given that this value of f is equal to 1, that is told. मग जर f ची व्हॅल्यू कमी असेल तर याचा अर्थ काय होईल? f ची व्हॅल्यू कमी आहे म्हणजे this term it is less as compared with this term, and if value of f is more means this term is more and this term it is less. आता तुम्ही लक्षात घ्या कंडिशन. जर f ची व्हॅल्यू जास्त असेल तर ह्याचा अर्थ काय? ऑब्विसली न्यूमरेटरची व्हॅल्यू ही डिनॉमिनेटर पेक्षा कमी असणार. मग इनपुटला सिग्नल टू पॉवर रेशो जास्त आहे किंवा सिग्नल टू नॉइज रेशो जास्त आहे इनपुटचा आणि आउटपुटचा सिग्नल टू नॉइज रेशो कमी झालाय म्हणजेच तिथं काय झालेलं आहे? लॉस कमी आहे का जास्त आहे? सपोज इथे ही व्हॅल्यू माझी 10 आहे आणि ही व्हॅल्यू 2च आहे. ह्याचा अर्थ काय झाला? आउटपुटला जाऊन पॉवर काय झाली? तिथं काहीतरी लॉस झाली. दॅट्स वाय व्हेन एफ इज मोर लॉसेस इन द सिस्टम आर लेस और मोर. टेल मी. हे असं एक्झाम मध्ये विचारत नाही तुम्हाला, बट दिस टाइप ऑफ क्वेश्चन कॅन बी आस्क्ड इन द ओरल. दॅट्स वाय आय एम डिस्कसिंग. आयडियली तर काय एफ ची व्हॅल्यू एकच आहे. इनपुट आणि आउटपुट आपलं काय पाहिजे? सिस्टीमचं सेम पाहिजे. पण प्रॅक्टिकली तसं होत नाही. प्रॅक्टिकली काय होतं? इथं जर काही पॉवर मी ट्रान्समिट केली तर सम अमाऊंट ऑफ पॉवर इट इज लॉस्ट इन द सिस्टीम. त्यामुळे ही व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूपेक्षा काय येते? आपली कमी येते. मग जेवढी एफ ची व्हॅल्यू जास्त आहे ह्याचा अर्थ काय? इनपुटची पॉवर जास्त आहे आणि आउटपुटची पॉवर कमी कमी होत गेली. समजा ही 10 आहे, ही 2 आहे. एफ ची व्हॅल्यू काय येईल आपली? 5 येईल. समजा ही 10 आहे, ही 5 झाली तर एफ ची व्हॅल्यू किती येईल आपली? 2 येईल. त्यामुळं जेव्हा एफ ची व्हॅल्यू जास्त आहे तेव्हा त्या सिस्टीम मध्ये लॉसेस कमी असतात जास्त. जास्त. Okay, so if f value is more losses are more in the system. त्यामुळं जसा सिग्नल टू नॉइज रेशो हा एक पॅरामीटर आहे सिस्टीम परफॉर्मन्स साठी, तसा noise figure that is also one performance parameter which is deciding the performance of the system. जोपर्यंत तुमची noise figure ची व्हॅल्यू प्रॉपरली सिलेक्ट होत नाही तोपर्यंत तुमच्या सिस्टीमचा परफॉर्मन्स आपल्याला ॲज पर रिक्वायरमेंट मिळत नाही. ओके, दॅट इज द कन्सेप्ट. सो आर यू गेटिंग दिस कन्सेप्ट ऑफ noise figure? इज इट क्लिअर? Yes, ma'am. तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. SNR रेशो आणि नॉइज फिगर. सो कंबाइनली यू कॅन राईट डाऊन आन्सर फॉर दॅट पर्टिक्युलर 2 पॉईंट्स. ओके, हे SNRचं इकडं आहे आणि हे नॉइज फिगरचं डिस्क्रिप्शन आहे. ओके, देन नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट वी हॅव टू कन्सिडर इन दिस चॅप्टर, दॅट इज डेरिव्हेशन ऑफ नॉइज फिगर. नॉइज फिगरचं डेरिव्हेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. आता बेसिक इक्वेशन काय नॉइज फिगरचं? SNR ऑफ इनपुट टू SNR ऑफ आउटपुट. बाय युझिंग दॅट इक्वेशन स्टेप बाय स्टेप वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॅल्यूज ऑफ PSI, PNI, then SNR of input, then calculate output signal power, output noise power, and then we have to calculate SNR ratio of output. आणि ते जेव्हा 2 टर्म मिळतात आपल्याला SNR of input and SNR of output, after that we can calculate the noise figure of any system. Okay, so that derivation we have to derive. So are you able to see this derivation? बघा तर step by step बघा इथं. Here from this point you can start. So what are the steps given here? You just read the steps for me so that I will understand. Steps दिलेले आहेत तिथं बघा. कॅल्क्युलेशन ऑफ नॉइज फिगर. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? Yes, ma'am. काय काय इथं सांगा मला.
First point, it is calculation of input signal power, PSI. आता इथून बघा तुम्ही, ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येते. नॉईज फिगरचा फॉर्म्युला काय? SNR ऑफ इनपुट डिवायडेड बाय SNR ऑफ आउटपुट. SNR ऑफ इनपुट कसं मिळेल आपल्याला? PSI और हिअर आय विल राईट. हे जे आहे तुमचं PSI बाय PNI. व्हॉट इट इज गिव्हिंग यू? इट इज गिव्हिंग यू द signal to, okay, this is giving signal to noise ratio of input. आणि PSO by PNO ने काय मिळते आपल्याला? What it is giving? Just tell me. सिग्नल टू नॉइज PSO by रेशो PNO ने काय मिळते? So it is giving the signal to noise ratio of आउटपुट. मग ह्याच टर्म यूज करायच्या. एफ कॅल्क्युलेट करायचं, रिव्हर्स इंजिनिअरिंग बघायचं. इथं एफचा काय फॉर्म्युला आहे? सिग्नल टू नॉइज रेशो ऑफ इनपुट डिवायडेड बाय सिग्नल टू नॉइज रेशो ऑफ आउटपुट. हाच बेसिक फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. मग याच्यासाठी काय करावं लागेल? सिग्नल टू नॉइज रेशो ऑफ इनपुट साठी पहिल्यांदा आपल्याला PSI ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल फर्स्ट स्टेप मध्ये. सो दॅट इज व्हॉट गिवन द फर्स्ट स्टेप हिअर, कॅल्क्युलेशन ऑफ इनपुट सिग्नल पॉवर. सेकंड स्टेप काय आहे? कॅल्क्युलेशन ऑफ इनपुट नॉइज पॉवर. इनपुट सिग्नल पॉवर इज नोटेड विथ द सिम्बॉल एज PSI. इनपुट नॉइज पॉवर इज नोटेड बाय द सिम्बॉल एज PNI. सो वी कॅल्क्युलेट फर्स्ट PSI, देन कॅल्क्युलेट PNI. ह्या दोन व्हॅल्यूज मिळाले की तिसरी स्टेप काय दिली सांगायचं? व्हॉट इज थर्ड स्टेप गिवन हिअर? Calculation of SNR ratio of input. बरोबर आहे. PSI PNI मिळाला की त्या दोनचा रेशो घेऊन आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? SNR रेशो ऑफ द इनपुट. देन नेक्स्ट स्टेप काय असते त्याच्यामध्ये? आपल्याला PSI PNI काय कॅल्क्युलेट केला, त्याच्यावरून SNR रेशो ऑफ इनपुट कॅल्क्युलेट केला. आता आपल्याला कुठली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला पाहिजे नेक्स्ट स्टेप मध्ये? SNR ऑफ आउटपुट. SNR ऑफ आउटपुट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल? कुठल्या दोन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करावं लागतील आपल्याला? Which two values we have to calculate here for SNR of output? The very simple questions I am asking the answer for that. SNR काय रेशो करावं लागेल? SNR रेशो ऑफ आउटपुट कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे. त्यासाठी कुठल्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागतील? Which values you need to calculate? PSO divided by PSO and PNO. PNO. Okay. PSO divided by PNO. Okay, so that will give you signal to noise ratio of output. So these steps we have to follow. So this derivation we have to see. त्याच्यामध्ये काही लास्ट स्टेप मध्ये थोडेफार चेंजेस आहेत. So that also we will see, but you can see this derivation. ही आधी एक सर्किट डायग्राम आपण एक एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केलेली आहे आणि ही सर्किट डायग्राम कन्सिडर करून किंवा ह्या सर्किट डायग्रामशी रिलेटेड आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. ह्या सर्किटसाठी PSI कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो हिअर द स्टेप्स आर गिवन. फर्स्ट स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ PSI. मी ते PSI चं इक्वेशन आपल्याला मिळतं. We get the equation of PSI here. Then we have to calculate second step, calculation of PNI. So here we are getting some value for PNI. Then next, SNR of input. We can calculate PSO value. Then SNR of output. And this is the final equation in which we are interested. F is equal to 1 plus R equivalent divided by RA. F म्हणजे नॉइज फिगर. नॉइज फिगरचा फायनल फॉर्म्युला कुठला डिराइव्ह करायचा आपल्याला? 1 plus R equivalent divided by RA, where RA is antenna resistance and R equivalent म्हणजे त्या पूर्ण सर्किटचा जो काही इक्विव्हॅलेंट नॉइज आहे, that noise it is represented with the help of some equivalent noise resistance.
ओके, आता आपण आधी इक्विव्हॅलेंट नॉइज रेझिस्टन्स म्हणजे काय ते बघूया अँड देन वी विल स्टार्ट विथ द डेरिव्हेशन. ओके, सो बिफोर वी स्टार्ट यू जस्ट टेल मी फर्स्ट, आतापर्यंत आपण नॉइज डिफाईन करण्यासाठी कुठले कुठले पॅरामीटर बघितले सिस्टीम मधले? पॅरामीटर नॉइजची व्हॅल्यू त्याच्यातली डिसाईड करू शकतात. फॉर एक्झाम्पल एक पॅरामीटर मी सांगते तुम्हाला आधी, की आपण नॉइज पॉवर बघितलंय. नॉइज पॉवर व्हॉट इट गिव्स? नॉइज पॉवर काय, नॉइज पॉवर वरून काय मिळते आपल्याला, कुठली क्वांटिटी मिळते? What noise per is telling us? Or here I will write that parameters to calculate noise of system. एखाद्या सिस्टीम मधला नॉइज हा तुम्ही कुठल्या कुठल्या पॅरामीटर वरून कॅल्क्युलेट करू शकता. त्यातला पहिला पॅरामीटर मी सांगते तुम्हाला, नॉइज पॉवर. नॉइज पॉवरचं इक्वेशन आपण बघितलेलं आहे, सो आय विल नॉट राईट द इक्वेशन, बट नॉइज पॉवर इज टेलिंग अस अबाउट व्हॉट? अमाउंट ऑफ, इट इज टेलिंग अस अमाउंट ऑफ नॉइज, अमाउंट ऑफ नॉइज प्रेझेंट इन द सिस्टीम. ही झाली नॉइज पॉवर. तसंच दुसरा कुठला पॅरामीटर ज्याच्यावरून आपण सिस्टीम मधला नॉइज कॅल्क्युलेट केला होता, सांगा आता. नॉइज पॉवर आहे, तसं दुसरा कुठला पॅरामीटर आहे ज्याच्यावरून आपण सिग्नल टू सिस्टीम नॉइज मधला? रेशो. ओके, सो अनदर पॅरामीटर इज सिग्नल टू नॉइज रेशो. आता पहिल्या याच्यामध्ये कसं आहे, आपण पीएन बघितला ना. पीएन इज टेलिंग अमाउंट ऑफ नॉइज प्रेझेंट इन द सिस्टीम. पीएन ची व्हॅल्यू जास्त असेल तर सिस्टीम मधला नॉइज हा काय आहे, जास्त आहे. तसंच सिग्नल टू नॉइज रेशो हा दुसरा पॅरामीटर विच इज डिफाइंड ॲज पीएस डिवायडेड बाय पीएन. ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, जर एसएनआर जास्त असेल तर परफॉर्म नॉइज त्या सिस्टीम मधला कमी आहे का जास्त आहे? एसएनआर कमी असेल तर नॉइज कमी आहे का जास्त आहे? एसएनआर ची व्हॅल्यू कमी असेल तर एखाद्या दोन सिस्टीम आहेत माझ्याकडे, सपोज लेट अस टेक वन एक्झाम्पल. सिस्टीम ए इज हॅव्हिंग इट्स एसएनआर रेशो इक्वल टू 10 आणि सिस्टीम बी इज हॅव्हिंग द एसएनआर रेशो इक्वल टू 5. कशाचा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणू शकते मी, ए चा का बी चा? बिकॉज सिग्नल टू नॉइज रेशो इज हाय. मीन्स सिग्नल टू नॉइज रेशो जास्त असेल तर ऑब्विसली ही डिनॉमिनेटरची टर्म काय असणार आहे, इट विल बी लेस. सो सिग्नल टू नॉइज रेशो हा एक पॅरामीटर आहे जो सिस्टीमचा परफॉर्मन्स डिसाइड करतो in terms of noise. Similarly, you tell me what is other parameter which are deciding performance of the system? PN झाला, SNR झाला, VN पण आहे ना. Noise voltage also we have seen. Noise voltage ने सुद्धा आपण सिस्टीम मधला नॉइज कॅल्क्युलेट करू शकतो. Then fourth parameter, that is noise figure. आणि नॉइज फिगर मध्येच आपण नॉइज फिगरचं फायनल जे डेरिव्हेशन आहे, बेसिक फॉर्म्युला ठीक आहे, एसएनआर ऑफ इनपुट टू एसएनआर ऑफ आउटपुट, पण इथं नॉइज फिगरचं काय दिसतंय फॉर्म्युला सांगा मला पीडीएफ मध्ये. तुम्हाला काय दिसतोय नॉइज फिगरचा फॉर्म्युला? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ नॉइज फिगर हियर शेफाली? F is equal to 1 plus equation divided by So it is RA. 1 plus, so I will just maximize it. 1 F is equal to 1 plus equation R equivalent divided by R equivalent. RA. मग ह्याच्यामधला R equivalent म्हणजे काय? So this R equivalent is nothing but
It is giving us the proportional noise resistance of the system. मग जसं आपण एखाद्या सिस्टीम मधला नॉइज हा पीएन नी कॅल्क्युलेट करू शकतो, व्हीएन नी कॅल्क्युलेट करू शकतो, तसंच त्या सिस्टीम मधला टोटल नॉइज हा कुठल्या टर्मने आपण इंडिकेट करू शकतो? नॉइज इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ द सिस्टीम. म्हणजे सगळे पॅरामीटर बाकीचे आपण ऑप्टिमाइज करायचे आणि त्या सिस्टीम मधला नॉइज हा त्यातल्या कुठल्या पॅरामीटरने इंडिकेट केला जातो? Equivalent noise resistance. So this term you have to understand here properly. Equivalent noise resistance. तुम्ही जर नेटवरती जरी टाकून पाहिलं ही टर्म equivalent noise resistance is giving you the equivalent noise present in the particular system. म्हणजे जसं VN वरून तुम्हाला नॉइज समजू शकतो, PN वरून समजू शकतो, तसं त्या सिस्टीमचा टोटल जो नॉइज आहे तो कुठल्या टर्मने रिप्रेझेंट केला जातो? इक्विव्हॅलेंट नॉइज रेजिस्टन्स ऑफ अ system. Okay, so if you search related to this point on internet, you will get information. R equivalent हा त्या पूर्ण ओव्हरऑल सिस्टीम मधला नॉइज रिप्रेझेंट करतो. जर R equivalent जास्त असेल तर इट इज ऑब्वियस दॅट द टोटल अमाउंट ऑफ नॉइज प्रेझेंट इन द ऑल्सो or total amount of noise present in the system is also more. Okay, so this you can get. See, in telecommunication, equivalent noise resistance is a quantitative representation in resistance unit of the spectral density of the noise voltage generator. हे सगळं टेक्निकल आहे. फक्त तुम्ही याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की एखाद्या सिस्टीम मधला टोटल नॉइज हा त्याच्या नॉइज इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ह्या टर्मनी रिप्रेझेंट केला जातो. मग त्या टर्म मध्ये आपल्याला इथं एफ ची व्हॅल्यू डिराईव्ह करायची आहे, त्याच्यासाठीचं डेरिव्हेशन आपल्याला बघायचंय. 1 + R इक्विव्हॅलेंट डिवाइड बाय RA जो आपला बेसिक फॉर्म्युला आहे एफचा, F इज इक्वल टू SNR ऑफ इनपुट टू SNR ऑफ आउटपुट. ह्या सगळ्या स्टेप्स आपल्याला सॉल्व्ह करून फायनली कुठल्या फॉर्म्युला पर्यंत त्याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला? F इज इक्वल टू 1 + R इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय RA. हा इक्विव्हॅलेंट नॉइज रेजिस्टन्स झाला सिस्टीमचा आणि RA म्हणजे काय? तो अँटेना रेजिस्टन्स. सो बेस्ड ऑन दिस टू व्हॅल्यूज ओनली वी कॅन कॅल्क्युलेट नॉइज फिगर ऑफ द सिस्टीम. Okay, so that derivation we will start tomorrow. So actually I was thinking that today we can start it, but due to that numerical and other thing we could not do it in time. So once again I request you to go through that derivation because it is critical to understand. Try to understand what steps are given. I simplification केलेलं आहे तिथं आपण, so that it will be easy for you to understand it that tomorrow. Okay, so we will stop here. You just put your number in the chat box and you can leave the meeting.